घरच्या घरी चिवडा मसाला तयार करू, अगदी मार्केटमध्ये मिळतो तसा तिखट गोड आंबट चवीचा. त्यापासून बनवूया आपण जो पुण्यातला फेमस आहे लक्ष्मीनारायण चिवडा. तर इथे आपण दगडी पोह्याचा चिवडा बनवणार आहोत आणि चिवडा तेलकट न होण्याच्या टिप्स देखील पुढे मी सांगितलेले आहेत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहत राहा. तर इथे आपण दगडी पोह्यांचा पुण्याचा जो प्रसिद्ध लक्ष्मीनारायण चिवडा आहे तो कसा तयार करतो हे बघणार आहोत. आणि फक्त दिवाळीमध्येच असा चिवडा नाही बनवायचा, जेव्हा आपल्याला खाऊ वाटतो, मुलांना आधीमध्ये भूक लागते, तेव्हा देखील आपण अशा पद्धतीचा हा चिवडा घरच्या घरी अगदी तयार करू शकतो. आणि इथे मुख्य म्हणजे आपण घरीच चिवडा मसाला तयार करणार आहोत. चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करू. नमस्कार, वेलकम बॅक कुकिंग अँड ब्लॉगिंग विथ भाग्यश्री. तर इथे मी पोह्यांचा चिवडा करण्यासाठी हे असे दगडी पोहे घेतलेले आहेत. हे पोहे थोडे जाडसरच असतात. याचे वजनी प्रमाण सांगते तुम्हाला. हे मी अर्धा किलो घेतलेले आहेत दगडी पोहे. तर त्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत 200 ग्रॅम शेंगदाणे, 50 ग्रॅम सुकं खोबरं, खोबऱ्याचे उभे पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत, 50 ग्रॅम फुटाण्याची डाळ घेतलेली आहेत, 25 ग्रॅम मनुके घेतलेले आहेत बेदाणे आणि 20 ग्रॅम आपण काजू बदामाचे काप घेत आहोत. आणि फोडणीसाठी इथे 20 ते 25 लसूण पाकळ्या बारीक ठेचून घेतलेल्या आहेत आणि कढीपत्ता घेतलेला आहे. आणि पोहे तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे. चला तर कढईमध्ये तेल गरम करून घेऊया. तर इथे मी तेल गरम करून घेतलेले आहे. तेलामध्ये सगळ्यात आधी आपण शेंगदाणे तळणार आहे आणि सगळ्यात लास्टला आपण पोहे तळणार आहोत, कारण पोहे तळल्यानंतर तेल थोडंसं आपलं काळपट होतं. त्यामुळे आधी इथे शेंगदाणे छान असे तळून घेऊया. शेंगदाणे आपल्याला साल तडकेपर्यंत छान असे तळून घ्यायचे. तुम्ही इथे जाळीमध्ये तळू शकता किंवा खाली तेलामध्ये टाकून देखील तळू शकता. रंग चेंज करू नका, करपले नाही पाहिजेत, त्यामुळे चिवड्यामध्ये कडवटपणा येईल. त्यामुळे व्यवस्थित छान असे खरपूस तळून घ्यायचे आहेत आपल्याला. तर हे बघा, इथे शेंगदाणे छान असे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत. काढून घेऊया. तर इथे आता फुटाण्याची डाळ तळून घेऊया. आणि डाळ तळायला काही जास्त वेळ लागत नाही, अगदी मिनिटभरात तळून होते. जास्तही तळू नका, लगेचच काढून घ्यायची आहे. तर इथे आपली डाळ देखील छान तळून झालेली आहे. लगेचच आपण ती काढून घेऊया. आता इथे खोबऱ्याचे काप तळून घेऊया. खोबऱ्याचे काप तळताना गॅस कमी ठेवायचा, अगदी तांबूस रंगावर हलक्या तळून घ्यायचे आहेत, नाहीतर करपट लागतात. जास्तही काळे नाहीत करायचे. तर हे पहा, इथे मी अगदी हलक्या तांबूस रंगावर खोबऱ्याचे काप तळून घेतलेले आहेत. आता हे खोबरे देखील छान तळून झालेले आहेत, आपण काढून घेऊया. तेलामध्ये जाळी ठेवून यामध्येच मी मनुके आणि काजू बदामाचे काप देखील तळून घेते. मनुके काजू बदामाचे काप एकदम 1 मिनिटभरात तळून होतात. लगेचच हे फुलले जातात, पटकन काढून घ्यायचे. हे पहा, अशा जाळीमध्ये तळले म्हणजे एकत्र पटपट तळले जातात आणि लगेच काढता देखील येतात. आता हे काढून घेऊया. आता इथे आपण कढीपत्ता तळून घेऊया. कढीपत्ता देखील छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा आहे. लगेचच आपला कढीपत्ता पण इथे तळून झालेला आहे, काढून घेऊया. आता लसूण जो आपण ठेचून घेतलेला तो देखील तळून घेऊया. लसूण छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या, म्हणजे चिवडा व्यवस्थित छान कुरकुरीत राहील. तर इथे लसूण देखील छान 2 मिनिटात तळून झालेला आहे, काढून घेऊया. आणि आता सगळं तळून झालेलं आहे. आता पोहे तळायचे आहेत.
अगदी मुठभरच पोहे घ्यायचे आणि तळायचे आहेत. हे पहा, हे लगेचच तेलामध्ये टाकल्यावर फुलले जातात आणि आपण अशा पद्धतीने इथे सगळे पोहे तळून घेणार आहोत. लक्षात घ्या, पोहे तळत असताना तेल आपलं चांगलं गरम झालेलं पाहिजे आणि अगदी थोडेसेच पोहे घालून तळून घ्या. थोडा वेळ लागतो, पण असेच थोडेसेच घालून घ्या. एकदमच तुम्ही जर जास्त पोहे टाकले तर ते कुरकुरीत होणार नाही आणि जास्त फुलेपर्यंत तळणार देखील नाहीत. त्यामुळे कुरकुरीत चिवड्यासाठी असे थोडेच पोहे घालून तळून घ्या. जर तुम्ही असे केले तर तुमच्या चिवडा अजिबात तेलकट होणार नाही. अगदी पटपट हे पोहे तळून होतात. इथे मी सगळे पोहे अशाच पद्धतीने तळून घेतलेले आहेत. तर इथे माझे सगळे पोहे तळून झालेले आहेत. आता आपण लगेचच चिवडा मसाला तयार करायला घेऊ. तर चिवडा मसाल्यासाठी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 टीस्पून धने, 1 टीस्पून जिरे, 2 टीस्पून कच्ची बडीशेप, 2 टीस्पून साखर, अर्धा टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, 2 टीस्पून मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व मिक्सरला फिरवून घेऊया. बारीक छान असं हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. तर हे बघा, घरच्या घरी इथे आपला हा चिवड्याचा मसाला तयार झालेला आहे. याने खूप छान चव येते चिवड्याला. तर इथे मी एका भांड्यामध्ये चांगलं कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे. इथे तेल गरम करून घेतलेलं आहे. या तेलामध्ये हा मसाला घालून मी परतून घेते. छान असं तेलामध्ये परतून घेतल्यानंतर जे आपले तळून घेतलेले पोहे आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आणि यामध्ये आपण जे तळलेलं सगळं साहित्य आहे ना ते घालून घेऊया. अगदी छान कुरकुरीत असं तळून घेतलेले हे साहित्य सर्व या पोह्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि मग हा चिवडा आपल्याला एकत्र छान मिक्स करून घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे यामध्ये 4 ते 5 टेबलस्पून पिठी साखर घालायची आहे आणि मीठ आपण मसाल्यामध्येच घातलेलं होतं, त्यामुळे वरून मीठ नाही घालत. सगळं चिवड्याचं मीठ मसाल्यामध्येच घातले होते मगाशी. आता हे सर्व एकत्र छान मिक्स करून घेऊया. आता हे सगळं साहित्य या चिवड्यामध्ये मिक्स करून घेऊया. तर हे बघा, कुरकुरीत असा आपला इथं चिवडा तयार झालेला आहे. अजूनही हा गरम आहे, थंड झाला की आणखीन कुरकुरीत होईल. तर तुम्ही इथे दिलेल्या सगळ्या टिप्स अशा वापरल्या, फॉलो केल्या तर तुमचा देखील हा चिवडा कमी तेलकट आणि जास्त दिवस कुरकुरीत होणार आहे. तर तयार झाला इथे आपला खमंग कुरकुरीत आंबट गोड तिखट चवीचा पुण्याचा फेमस असा लक्ष्मीनारायण चिवडा. चा देखील चिवडा अशाच पद्धतीने खमंग कुरकुरीत होण्यासाठी व्हिडिओमध्ये ज्या काही टिप्स सांगितल्या आहेत त्या फॉलो करा आणि मसाला करताना जे प्रमाण सांगितलेलं आहे अर्धा किलो आपल्या दगडी पोह्यासाठी ते अगदी योग्य आहे. तर ही दगडी पोह्याच्या चिवड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू अशीच एका खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत रेसिपी सोबत. चला तर मग तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.